श्री स्वामी समर्थ स्वामीमय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्हाला थंबनेल बघून ही गोष्ट लक्षात आली असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर कोणतीही गोष्ट केल्यास लगेच श्रीमंत होता येतं असं नाही, तर आपल्याला काही गोष्टी ह्या कराव्या लागतात। तर काय आहेत त्या गोष्टी किंवा ती गोष्ट कोणती आहे की आपण काय केल्यावर श्रीमंत हो व्हाल। चला तर व्हिडिओ चालू करूयात। सकाळी सकाळी डोळे उघडता क्षणी आपलं पहिलं वाक्य कोणतं असावं, तर श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारल्यावर आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेचा नाश होतो आणि दिवसभर आपल्याला चैतन्य प्राप्त होत असतं। पण जर श्रीमंती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर एक छोटीशी गोष्ट दररोज सकाळी न विसरता आपण केली पाहिजे। तर ती गोष्ट कोणती आहे? सकाळचं ते पहाटेचं वेळ, शांत, नितळ आणि अत्यंत पवित्र क्षण, आणि या पहिल्या क्षणात आपण काय करतो यावरच आपला संपूर्ण दिवस हा अवलंबून असतो। पण तुम्हाला माहिती आहे का, स्वामी समर्थ महाराजांनी एका भक्ताला एक गुपित सांगितलं होतं। सकाळी डोळे उघडता क्षणी जर तुम्ही एक गोष्ट केली तर आयुष्यात कधीही पैशांची, सुखाची किंवा समाधानाची कमतरता भासणार नाही। हाच आपण उपदेश आज जाणून घेणार आहोत। तर महाराज म्हणतात, डोळे उघडताच क्षणी, मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे डोळे उघडताच क्षणी पहिला शब्द माझा असू द्या, श्री स्वामी समर्थ। ह्या 3 शब्दांमध्ये अमर्याद शक्ती आहे। सकाळी उठल्यावर आधी देवाचे नामस्मरण करा। आणि ती कोणती गोष्ट आहे की थंबनेलवरून समजली असेल तर ती आहे, देवाचे नामस्मरण केल्यानंतर आपण आधी आईवडिलांचे पाय धरून त्यांचा आशीर्वाद घ्यायला हवा। यामुळे आपल्या जीवनात लक्ष्मी, गोडवा आणि समाधान हे येत असतं। आज आपण आधुनिक झालोय, पण आपल्या मुळाशी जोडलं नसेल तर जीवनात श्रीमंती असूनही रिकामेपणा वाटतो। आता काही लोक विचारतील, या गोष्टी खरंच परिणाम करतात का? तर वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा सकाळी तुम्ही जो विचार करता त्यावर तुमची मनस्थिती ठरते। सकाळी भक्तिपूर्ण विचार, कृतज्ञता, नम्रता हे मनाला शांतता आणि शरीराला ऊर्जा देत असतात। म्हणून सकाळी देवाचं नाव आणि आईवडिलांचे आशीर्वाद म्हणजेच पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स होय। तर आपण सकाळी उठल्याबरोबर काय केलं पाहिजे? डोळे उघडताच आपण श्री स्वामी समर्थ म्हटलं पाहिजे। त्यानंतर आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद किंवा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे आणि मनामध्ये या 3 गोष्टींची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। ती म्हणजे श्वास, आरोग्य आणि अन्न। याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कारण श्वास हा आपला जीव असतो। म्हणजे आपण श्वास घेतला तर आपण जिवंत राहू शकतो। आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण काही प्रयत्न करू शकतो, म्हणजे आपला पैसा कमवण्यासाठी किंवा आपल्याला कष्ट करण्यासाठी आपलं आरोग्य हे चांगलं हवं असतं। आणि आपण जर अन्न खाल्लं किंवा आपण जेवण केलं तर आपल्यामध्ये एक एनर्जी येते, एक पॉवर येते की आपण जे कष्ट करणार आहोत त्यासाठी आपल्याला अन्न लागत असतं। तर या 3ही गोष्टींबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। ही छोटी सवय आपलं जीवन बदलून टाकू शकते। तर एक 2 अनुभव सांगते। एका भक्ताने सांगितलं, मी दररोज उठून सकाळी महाराजांचं नाम घेतलं आणि आईचे पाय धरले। काही महिन्यात माझं आर्थिक संकट हे दूर झालं। दुसरा अनुभव असा की मी रात्रपाळी करत होतो आणि सकाळी घरी आल्यावर फक्त 1 मिनिट ध्यान करून स्वामींचं स्मरण केलं आणि मला मानसिक शांतता मिळाली। ही कृती इतकी साधी आहे पण परिणाम खूप खोल आहेत। तर आपल्या आईवडिलांचे पाय स्पर्श करा किंवा त्यांच्या आशीर्वादाने आपला दिवस सुरू करा, कारण स्वामींनीच सांगितलं आहे, जे आईवडिलांचे पाय धरतो त्याच्या पाठीवर माझा हात सदैव असतो। ही कृती लक्ष्मीचे स्वागत करते आणि आपलं आयुष्य बदलू शकते। म्हणून सर्वांनी पहाटेच्या शांततेत डोळे उघडताच क्षणी म्हणा, जय जय श्री स्वामी समर्थ आणि घ्या आईवडिलांचे आशीर्वाद।
या भक्तिपूर्ण साधनेतच श्रीमंतीचं गुपित आहे. लक्षात ठेवा, आईवडिलांचा आशीर्वाद म्हणजेच स्वामींचं वचन आणि अढळ यश होय. लक्षात ठेवा, हेच खरे श्रीमंतीचं मूळ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलच्या शेजारी असलेले बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन आलेल्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल. तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, भेटूयात नवीन व्हिडिओसोबत.